आज आपण या प्रकरणातील लास्ट पार्ट जो शिल्लक आहे तो आहे विपणन संकल्पना पारंपरिक व आधुनिक. या प्रकरणामध्ये आपल्याला साधारणपणे विपणनाची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतर विपणनाचे महत्व, 4 घटकांच्या दृष्टीने महत्व होते. मी रिपीट करतोय पुन्हा एकदा. उत्पादकांच्या दृष्टीने, ग्राहकांच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने आणि मध्यस्थांच्या दृष्टीने. त्यानंतर विपणन विषयक कार्ये की जी आपण सविस्तरपणे अभ्यासलेली आहेत आणि त्यामध्ये पुरवठा विषयक आणि संग्रहण विषयक कार्य आहेत. तर संग्रहणासाठी गोदामांचे प्रकार अभ्यासलेले आहेत आणि वाहतुकीचे प्रकार आहेत ते अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण सेलिंग आणि मार्केटिंग म्हणजे विक्री आणि विपणन यातील फरक समजून घेण्याचा मागच्या तासाला प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विक्रीच्या तुलनेत विपणन ही कशी व्यापक संकल्पना आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. आज आपण या प्रकरणातील शेवटचा पाठ जो होता तो आहे पारंपरिक व आधुनिक विपणन या संदर्भात चर्चा आणि अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात सुरुवातीला अनेक विचारवंतांनी विपणन आणि विक्रय कला या संदर्भात काही व्याख्या दिलेल्या आहेत, डिफाईन केलेली आहे ही संकल्पना. त्यामुळे आपण यापूर्वी ज्या 2 व्याख्या पाहिल्या होत्या त्या पुन्हा एक साधारणपणे ओझरतं त्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि मग पुढच्या व्याख्या ज्या आहेत एक 4 ते 6 व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यातून आपल्याला विपणनाची संकल्पना, मग त्यामध्ये पारंपरिक संकल्पनेचा पण सहभाग होता आणि आधुनिक संकल्पना देखील आपल्याला समाविष्ट झालेली आढळून येते. त्यामध्ये बघा आपण यापूर्वी पाहिलेली डेफिनेशन होती मार्केटिंग, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन. मी फक्त एकदाच रिपीट करतोय, उत्पादकांकडून उपभोक्त्यांपर्यंत वस्तू व सेवांचा प्रवास संचलित करणारी व्यावसायिक कार्ये या संदर्भात विपणन विषयक विचार अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने मांडलेले आहेत. मार्केटिंग इज द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज दॅट डायरेक्ट फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोड्युसर टू कस्टमर और युजर्स. त्यानंतर दुसरी व्याख्या आपण पाहिली होती फिलिप कोटलर यांची. विपणन म्हणजे विनिमय प्रक्रियेच्या माध्यमातून गरजा आणि आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दिशेने केलेली मानवी क्रिया. म्हणजे यापूर्वी आपण पाहिलं की मानवी क्रियांशिवाय किंवा मनुष्य बळाशिवाय, मानवी संपत्तीशिवाय विपणन ही क्रिया शक्य नाही. म्हणजे उत्पादनाची साधनं जी आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. श्रम हा घटक आहे 4 घटकांमधला, तो या विपणन प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. वैभव 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 गोटेकर, वैभव गोटेकर. ओके. विपणन म्हणजे विनिमय प्रक्रियेच्या माध्यमातून गरजा आणि आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दिशेने केलेली मानवी क्रिया. तर त्या संदर्भात म्हटलंय ह्युमन ऍक्टिव्हिटी डायरेक्टेड ऍट सॅटिस्फाईंग नीड्स अँड वॉन्ट्स थ्रू एक्सचेंज प्रोसेस. एक्सचेंज प्रोसेस कशाला म्हणतात? आदान प्रदान वस्तू व सेवांचं. ठीक आहे. नंतर पुन्हा एकदा फिलिप कोटलर यांची व्याख्या आहे आणि आर्यस अलेक्झांडर यांनी एक व्याख्या डिफाईन केलेली आहे. उत्पादन ते उपभोग असा वस्तू आणि सेवांचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या व्यापारी क्रियांना विपणन असे म्हणतात. बघा, उत्पादन ते उपभोग आणि वस्तू आणि सेवांचा प्रवाह या 2 गोष्टी म्हणजे विपणनामध्ये उत्पादन देखील येतं आणि उपभोग देखील येतो. वस्तू ऍज वेल ऍज सेवा देखील या विपणन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात. आणि या संदर्भात ज्या व्यापारी क्रिया केल्या जातात, आता व्यापार म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहिली आहे. काय म्हणतो तो व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर या गोष्टी या ठिकाणी अभिप्रेत आहेत. मार्केटिंग इन्क्लुड्स दोज बिझनेस ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व इन द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोडक्शन टू कन्झम्पशन. उत्पादनापासून उपभोगापर्यंत वस्तू आणि सेवांचा प्रवाह किंवा प्रवास जो म्हणतो आपण त्या संचलित करणाऱ्या सगळ्या व्यापारी क्रिया म्हणजे विपणन. त्यानंतर पॉल मजूर यांची व्याख्या आहे समाजाला, आणि पुढे म्हटलंय समाजाला उच्च जीवनमान प्रदान करणे म्हणजे विपणन होय. मार्केटिंग इज द डिलिव्हरी ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू सोसायटी. समाजाला उच्च जीवनमान प्रदान करणे. तुम्ही म्हणाल समाजाला जीवनमान कशा प्रकारे? हा साक्षी बेटा, हात हँड रेज केला बेटा तू. येस, what do you want to say? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ठीक आहे.
साक्षी, एनी प्रॉब्लेम इज देअर? ओके, गुड मॉर्निंग. ठीक. तर पॉल मजूर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाला उच्च प्रकारचं किंवा उच्च प्रतीचं जीवनमान प्रदान करणे म्हणजे विपणन. तुम्ही म्हणाल समाजाला विपणन प्रक्रिया किंवा विपणन हे कार्य क्रिया जीवनमान उच्च प्रकारचं जीवनमान कशा प्रकारे प्रदान करताय? तर आपण पाहतो की आपलं जीवन जगण्यासाठी किंवा आपलं जीवनमान सुसह्य करण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय? प्रामुख्याने ज्या गरजा आपल्याला उद्भवत आहेत त्या गरजांचं समाधान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. त्याच्यानंतर पुढे पुढे तुम्ही जसं जाल, प्रतिष्ठेच्या गरजा असतील, चैनीच्या गरजा असतील, स्टेप बाय स्टेप या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या गरजा जशा जशा ज्या ज्या लेवलला पूर्ण होतात त्या त्या पद्धतीने समाजाचं जीवनमान हे स्टेप बाय स्टेप वरच्या लेवलला म्हणजे उच्च प्रतीचं निर्माण होतं. जर गरजाच पूर्ण झाल्या नाहीत, अपूर्ण राहिल्यात गरजा किंवा गरजा पुरवण्यासाठी वस्तू व सेवा त्यांना मिळाल्या नाहीत, तर निश्चितपणे त्यांचं जीवनमान मात्र खालच्या प्रतीचं राहतं. उदाहरणार्थ जे लोक दारिद्र्यात जीवन जगतात त्यांना वेळेवर अन्न पुरवठा होत नाही, निवाऱ्याच्या चांगल्या सोयी नसतात. त्यानंतर आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे अगदी उदासीनता त्या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि त्यामुळे त्यांचे विचार जे आहेत आणि त्यांच्या अंधश्रद्धा ह्या आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे विपणनामुळे समाजाला उच्च प्रतीचं जीवनमान प्रदान केलं जातं, म्हणजे चांगल्या वस्तूंची निर्मिती करून समाजापर्यंत पोहोचवली जाते आणि समाज चांगल्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो आणि त्यातून त्याचं जीवनमान किंवा राहणीमान सुधारतं. हे पॉल मजूर यांनी सांगितलंय. पुढची व्याख्या जी आहे ती थोडीशी अशीच आहे. कंडीप आणि स्टील यांनी ही व्याख्या केलेली आहे. व्याख्या अशी आहे, वस्तू व बाजार, उत्पादित वस्तू व बाजार यात समन्वय निर्माण करणारी. उत्पादित वस्तू व बाजार म्हणजे उत्पादन आणि ग्राहक. बघा, उत्पादन ते उपभोक्ते. मी तुम्हाला यापूर्वी, तुम्हाला कदाचित आठवत असेल तर यापूर्वी मी ग्राहकांना बाजारपेठ या नावाने संबोधलेलं आहे. म्हणजे बाजारपेठ म्हणजे नेमकं काय? तर ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री सुरू असते आणि मग ही खरेदी विक्री कुणाच चालते? विक्रेते आणि ग्राहक. तर जो ग्राहक वर्ग आहे तोच खरा बाजार आहे असं मी तुम्हाला म्हटलं. म्हणजे ग्राहकालाच बाजार असं म्हटलं जातं किंवा बाजारपेठ म्हटलं जातं. म्हणजे जिथे ग्राहक आहे ती बाजारपेठ. म्हणजे ग्राहक आणि बाजारपेठ यांना विभक्त करता येत नाही किंवा बाजार या संकल्पना विभक्त करता येत नाही. आणि म्हणून इथं काय म्हटलं? उत्पादित वस्तू व बाजार. मग इथं काय म्हणणं अपेक्षित आहे कंडीप आणि स्टील यांना? उत्पादन आणि ग्राहक किंवा उत्पादन आणि उपभोग ही गोष्ट लक्षात घेणं अपेक्षित आहे. उत्पादित वस्तू व बाजार यात समन्वय निर्माण करणारी, म्हणजे उत्पादन आणि उपभोग यात समन्वय निर्माण करणारी आणि वस्तूच्या मालकी हक्कामध्ये बदल घडवून आणणारी विपणन ही एक व्यवसाय प्रक्रिया आहे किंवा व्यावसायिक प्रक्रिया आहे. बघा, वस्तूच्या किंवा इथे सेवांच्या आपल्याला म्हणता येईल, वस्तू किंवा सेवांच्या मालकी हक्कामध्ये बदल घडवून आणणारी. बघा, बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांची जेव्हा खरेदी विक्री होते तेव्हा खरेदीदार विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतात, म्हणजे ती वस्तू काय होते? खरेदीदाराच्या मालकीची होते आणि विक्रेत्याला पैसे मिळतात. म्हणजे इथे मालकी हक्कामध्ये 100% बदल होतो विपणनामध्ये. म्हणजे जी वस्तू उत्पादकाच्या मालकीची असते ती विपणनातून कुणाच्या मालकीची होते? ग्राहकांच्या मालकीची होते. मार्केटिंग इज द बिझनेस बाय विच प्रोडक्ट्स आर मॅच्ड विथ मार्केट्स अँड थ्रू विच ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आर इफेक्टेड. म्हणजे बाजार आणि उत्पादक यांच्यात समन्वय तर साधला जातो, परंतु वस्तूंच्या मालकी हक्कामध्ये देखील या ठिकाणी बदल होतो. पुढची व्याख्या आहे एन.सी. नायर यांची. जीवनमानाची उच्च जीवनमानाची निर्मिती करून ते समाजाला प्रदान करणे म्हणजे विपणन होय. मी म्हणजे पूर्वी आपली ही जी पॉल मजूर यांची जी व्याख्या होती अगदी त्यात तद्वतच आहे, म्हणजे तशीच आहे. फक्त इथे समाजाला उच्च जीवनमान प्रदान करणे असं म्हटलंय आणि एन.सी. नायर यांनी काय म्हटलंय? जीवनमानाची उच्च निर्मिती करून ते समाजाला प्रदान करणे. म्हणजे अगोदर उच्च जीवनमानाची निर्मिती, आता उच्च जीवनमानाची निर्मिती करायची म्हणजे उच्च जीवनमान घडवून आणण्यासाठी चांगल्या प्रतीच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे. उच्च जीवनमानाची निर्मिती करून ते समाजाला प्रदान करणे म्हणजे विपणन होय. मार्केटिंग इज अ क्रिएशन अँड डिलिव्हरी ऑफ अ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू सोसायटी. समाजाला उच्च प्रतीचं जीवनमान पुरवायचं आहे, प्रदान करायचं आहे, पण त्यासाठी उच्च जीवनमानाची निर्मिती करायची. याचा अर्थ अतिशय दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेच्या वस्तूंची आणि सेवांची
निर्मिती करायची आहे, असं MC नायर यांनी म्हटलेलं आहे. तर यामध्ये या ज्या व्याख्या आहेत त्या काही एकाच कालावधीत डिफाईन झाल्यात असं नाही. एक साधारणपणे अनेक वर्षांचा कालावधी या व्याख्या डिफाईन होताना केलेला आहे आणि मग त्यामुळे काय होतंय, त्या काळाचं प्रतिनिधित्व या व्याख्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की या विपणन संकल्पनेमध्ये काही पारंपरिक विचार आहेत आणि काही आधुनिक विचार आहेत. आता पारंपरिक विचारांना आपण आधुनिक विचारांनी रिप्लेस करतो आणि त्यामुळे पारंपरिक विचारांचा जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. पण जे पारंपरिक विचार होते आपल्याला या विपणनाच्या संदर्भात ते माहीत असणं अपेक्षित आहे आणि तेच आपण आता पुढे पाहणार आहोत. पुढे पारंपरिक विपणन म्हणजे काय. आता आपल्याला या मुद्द्यामध्ये पारंपरिक विपणन आणि आधुनिक विपणन या दोन बाबींवर प्रकाश टाकायचा आहे. पारंपरिक विपणन कशाला म्हणायचं आणि आधुनिक विपणन कशाला म्हणायचं, तर याची उदाहरणं काय काय आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत. तर इथे बघा, पारंपरिक विपणनामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे, पारंपरिक विपणन जगभरातील लोक पारंपरिक विपणन जगभरातील लोक वापरतात. म्हणजे आज जसं आधुनिकतेचा अट्टहास धरला जातो, पण आधुनिकता प्रस्थापित होण्याच्या अगोदर पारंपरिक बाबी होत्या आणि त्या काही आधुनिकतेपासून दूर करता येत नाहीत, कारण आधुनिक बाबींचा जो बेस आहे, जी पार्श्वभूमी आहे त्या पारंपरिक बाबीच आहेत. त्या पारंपरिक बाबींमधूनच आधुनिक संकल्पना निर्माण झाल्यात आणि असं नाही की फक्त भारतातच पारंपरिक विपणन होतं. पारंपरिक विपणनाची संकल्पना ही जगभरात अस्तित्वात होती. लोक त्या बाबीचा वापर करत होते. आजही काही पारंपरिक विपणन बाबींचा वापर विपणनामध्ये केला जातो. त्यामध्ये प्रत्येक जण या संकल्पनेशी परिचित आहे याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण प्रत्येकालाच ही पारंपरिक विपणनाची संकल्पना आहे ती माहीत आहे. विशिष्ट सेवा आणि उत्पादन विक्रीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पारंपरिक विपणन निर्माण केलेलं असतं किंवा डिझाईन केलेलं असतं आणि त्यामध्ये ज्या उत्पादित वस्तू आणि सेवा आहेत त्यांची जाहिरात करणं हा त्यामागचा मूळ उद्देश असतो. म्हणजे जे काही उत्पादन असेल किंवा वस्तू असतील तर ते एकदा फिनिश प्रोडक्ट मध्ये रूपांतरित झाल्यानंतर ते विकणं किंवा त्याची विक्री करणं हा सगळ्यात महत्वाचा पर्याय उद्योजकाला निवडावा लागतो, कारण त्याचा नफा हा फक्त विक्री कार्यावरच डिपेंड करतो. त्याने जास्त उत्पादन केलं किंवा खूप प्रमाणात खर्च केला उत्पादनावर म्हणजे त्याला खूप नफा झालाय असं नाही. उत्पादन हा एक भाग आहे आणि विक्री हा एक भाग आहे. उत्पादनाची विक्री संभाव्य ग्राहकांना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उत्पादकाचं जे उद्दिष्ट आहे नफा प्राप्तीचं ते साध्य होत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या वस्तू विकण्यासाठी ग्राहकांपर्यंत किंवा ग्राहकांना आपल्या वस्तूंची माहिती देणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी तुम्ही पाहता की जाहिरात माध्यमाचा वापर केला जातो. म्हणजे उत्पादकांचा जो ब्रँड आहे, जी उत्पादित केली जाणारी वस्तू आहे तो एक ब्रँड निर्माण केला जातो आणि अनेक जाहिरात माध्यमांच्या साह्याने किंवा माध्यमातून तो ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. पारंपरिक विपणनातही तीच संकल्पना होती आणि तेच सूत्र आज आधुनिक विपणनात सुद्धा वापरलं जातं. फक्त माध्यम बदललीत पण मूळ संकल्पना मात्र तीच आहे. काय? आपलं उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पाठवणे ही त्यामागची मूळ भावना आहे. बघा पुढे दिले पुढच्या पॅराग्राफ मध्ये, पारंपरिक विपणन ही संकल्पना कंपन्यांना त्यांचे उत्पादन किंवा सेवा म्हणजे वस्तू व सेवा विविध वयोगटातील लोकांना समजावून सांगत असताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाते पारंपरिक विपणनाद्वारे. म्हणजे बघा, हे जे विपणन केलं जातं पारंपरिक स्वरूपाचं, तर ते सगळ्या ग्राहकांचा विचार करून सगळ्या वयोगटातील ग्राहकांचा, सगळ्या उत्पन्न गटातील ग्राहकांचा पुन्हा सगळ्या प्रकारच्या भौगोलिक प्रदेशामध्ये, आता तर आपण म्हणतो की संपूर्ण जग ही एक स्वतंत्र बाजारपेठ झालेली आहे. संपूर्ण जग एक खेड्यासारखं वाटायला लागले का, तर आदान प्रदान जी प्रक्रिया आहे पूर्वी यावर बंधनं होते. त्यामुळे वस्तूंची आणि सेवांची विक्री अनेक प्रकारच्या भौगोलिक प्रदेशात इव्हन तो इंटरनॅशनल लेव्हलला वस्तू व सेवांची विक्री करता येते. आणि मग हे करत असताना विपणनाची जी संकल्पना आहे ती त्या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका बजावते. यामध्ये साधारणपणे पूर्वी आणि आजही शहरांवर लक्ष केंद्रित केलं जातं. शहरांमधून वस्तू व सेवांची जाहिरात झाली किंवा त्या वस्तू शहरांमध्ये विक्रीस उपलब्ध झाल्या की ग्रामीण भागातील ग्राहक जे आहेत
ते या वस्तूंची खरेदी करत असतात, हे आपण प्रामुख्याने पाहतो. कारण त्यांना जो ऑप्शन त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतो, अशाच वस्तूंची खरेदी ते ग्राहक करू शकतात. बघा, पारंपरिक विपणनामध्ये सांगतोय, आज संकल्पना बदलली आहे, आधुनिक विपणन आहे, तात्पर्य एकच आहे, पण वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री. म्हणजे ग्राहकांना खेडेगावातून शहरापर्यंत पोहोचणे, जिथे संबंधित वस्तू उपलब्ध आहेत या वस्तूंपर्यंत पोहोचणे, हे पारंपरिक विपणनामध्ये अपेक्षित असतं. तर पारंपरिक विपणन ही जी संकल्पना आहे त्याची काही उदाहरणं आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये बघा, बिझनेस कार्ड्स म्हणजे त्याला व्यवसाय कार्ड असं म्हटलं जातं. साधारणपणे व्यक्ती म्हणजे प्रोफेशनल्स, पेशेधारक व्यक्ती, पेशेवाईक व्यक्ती आणि व्यवसाय संस्था आपल्या वस्तू आणि सेवांची जाहिरात बिझनेस कार्ड्सच्या म्हणजे व्यवसाय कार्ड्सच्या मदतीने करतात. काय असतात ही बिझनेस कार्ड्स? तर ही बिझनेस कार्ड्स एका प्रकारची पोस्टर्स असतात, बोर्ड्स असतात, की जे बोर्ड्स रस्त्याच्या कडेला डिस्प्ले केलेले असतात प्रामुख्याने, किंवा रस्त्याच्या कडेला ज्या इमारती आहेत या इमारतींवर साधारणपणे डिस्प्ले केलेले असतात. त्यासाठी तुम्हाला बघा, साधारणपणे एकाच वेळेला अनेक प्रकारचे बिझनेस कार्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येऊ शकतात. इथे बघा, बिझनेस कार्डच्या संदर्भात तुम्हाला आणखी डिटेल दिले. दिस टाइप ऑफ ट्रेडिशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजी इज अ क्विक वे फॉर अ कंपनी और इंडिव्हिज्युअल टू स्प्रेड देअर इन्फॉर्मेशन. ॲज सच इट विल फॉरएव्हर एन्ड्युअर द एव्हर चेंजिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजी लँडस्केप. बिझनेस कार्डच्या मदतीने किंवा व्यवसाय कार्डच्या मदतीने तुम्हाला हे जाहिरात जी आहे वस्तू आणि सेवांची, तर ती करता येते. त्यानंतर आणि बिझनेस कार्ड्स मध्ये जी पत्र आहेत किंवा मग इन्फॉर्मेशन आहे स्वतःविषयीची, ती प्रसारित आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जातो. दुसरा मार्ग आहे बघा, म्हणजे पारंपरिक विपणनाचा टीव्ही आणि रेडिओच्या जाहिराती. आज टीव्ही आणि रेडिओला ज्या पूर्वी जाहिराती ऐकल्यानंतर आपल्याला लगेच समजायचं की ही जाहिरात नेमकी कोणत्या कंपनीची आहे. त्याला ट्यून म्हटलं जातं, ब्रँड ट्यून. आणि या ट्यून्स टीव्ही आणि रेडिओवर प्रामुख्याने ऐकायला मिळायच्यात. आजही आहेत अशा ट्यून्स, पण त्याचं प्रमाण कमी झालंय, कारण आधुनिक विपणनामध्ये तुमची जे माध्यम आहेत ती बदललेली आहेत. म्हणजे पूर्वी टीव्ही आणि जाहिरात, रेडिओवरची जाहिरात हे सर्वोत्कृष्ट माध्यम किंवा साधन म्हटलं जायचं, पण आता ते रिप्लेस झालंय अनेक इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे. आणि त्यामुळे दररोज लोक टीव्ही पाहतातच असं नाही. वैष्णवी गावडे, हात हँड रेज केला बेटा. ठीक आहे, गुड मॉर्निंग आहे सगळ्यांना. वैष्णवी हात का वरती करत होती बेटा? काय बोलायचंय तुला? तू चॅटिंगच्या माध्यमातून मेसेज डिस्प्ले करू शकते या ठिकाणी, काही प्रॉब्लेम असतील तर. येते लक्षात? आणि विनाकारण हँड रेज करू नका, कारण आम्हाला इकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. तुमच्या काही प्रश्न शंका असतील, बोला बेटा. लोअर हँड. ठीक. तर टीव्ही आणि रेडिओचा वापर प्रामुख्याने जाहिरातीसाठी केला जायचा, आणि आज तुम्हाला टीव्ही किंवा इतर माध्यमांतून आता मोबाईलचा वापर प्रामुख्याने त्यासाठी केला जातो. ज्या न्यूज, जाहिराती, बातम्या बघायला मिळतात त्या रेडिओ आणि टीव्ही याच बाबींवर पाहायला मिळायचे. म्हणजे मला आणखी काही जुने प्रसंग आठवतात की त्या गोष्टी आम्हाला रेडिओच्या बातमीतून ऐकायला मिळाल्या होत्या, किंवा टीव्हीवर पाहिल्यानंतर ती बातमी किंवा जाहिरात आम्हाला पाहायला मिळालेली आहे. आजही तुम्ही टीव्हीला जाहिराती बघता, परंतु आजच्या आधुनिक माध्यमांच्या तुलनेत टीव्हीवरील जाहिरात ही थोडीशी मागे राहिलेली. बघा, आता ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग चालतं, आणि ऑनलाईन पद्धतीने जी माध्यमं वापरली जातात, इंटरनेटचा वापर त्याच ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. आणि या इंटरनेटवर जास्त प्रमाणात जाहिराती डिस्प्ले झालेल्या असतात. म्हणजे टीव्हीला ओव्हरकम केलेलं आहे, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडलेली आहे ही संकल्पना.
टीव्ही पुरती मर्यादित राहिलेली नाही. टीव्हीच्याही पुढे जाऊन अधिक प्रभावी आणि चांगल्या जाहिराती या इंटरनेटच्या माध्यमातून करता येतात. परंतु पारंपरिक विपणनामध्ये टीव्ही आणि रेडिओचा वापर जास्त प्रमाणात जाहिरातीसाठी केलेला आढळून येतो. त्यानंतर फ्लायर्स आणि ब्रोशर फ्लायर्स, त्याला आपण होर्डिंग्स म्हणतो. इथे दिले बघा, पुढची जी स्लाइड आहे इथे बघा, फ्लायर्स अँड ब्रोशर्स. तर यामध्ये जे फ्लायर्स आहेत ते मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की रस्त्याच्या कडेला होर्डिंग्स लावलेले असतात, ते फ्लायर्स त्या पद्धतीने असतात. मोठमोठे होर्डिंग्स रोडच्या कडेला लावलेले असतात. आणि काही ब्रोशर्स त्यासाठी निर्माण पण केले असतात की जे सर्क्युलेट करता येतात. म्हणजे काही व्यक्ती तुम्हाला एखाद्या मध्यवर्ती चौकामध्ये उभ्या असलेले दिसतात आणि ते मग त्यांच्याकडे मोठा एक छोटासा काय म्हणूयात मेसेज असलेली कार्ड्स म्हणजे ब्राउशर्स म्हणतो आपण, माहिती पत्रक त्याच्याकडे असतात. मग तो काय करतो, जी व्यक्ती त्याला ते माहिती पत्रक प्रदान करत असतो ते काय असते, एक जाहिरात असते. काय, त्या ब्राउशरवर जी माहिती लिहिली असते संबंधित माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठीचा तो उपक्रम असतो. तर होर्डिंग्स आणि जे ब्राउशर्स आहेत, ब्रॉशर्स म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जाहिरात केली जायची. आजही त्या पद्धतीचा अवलंब केला जातो. नंतर बिलबोर्ड्स आणि स्वाक्षरी, त्याला बिलबोर्ड्स अँड सायनेज असं म्हटलं जातं. मी जसं म्हटलं होतं की तुमच्या इमारतींवर किंवा काही हॉटेल्स असतील, काही सार्वजनिक ठिकाणं असतील, अगदी त्याच्या बाजूला जिथे पार्किंग असेल त्या ठिकाणी बोर्ड्स लावले जातात. म्हणजे होर्डिंग्स हे मोठ्या आकाराचे असतात आणि बोर्ड्स हे छोट्या आकाराचे असतात. बिल बोर्ड्स म्हणतो आपण त्याला, किंवा सायनेज, स्वाक्षरी. काही काही कंपन्यांचे उदाहरणार्थ वोडाफोनची जाहिरात, ते जे विशिष्ट पद्धतीने जाहिरात केली जाते, तर तशी चित्र त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली असतात किंवा थोडक्यात माहिती त्या ठिकाणी केलेली असते. त्याला आउटडोअर होर्डिंग्स असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असे छोटे बोर्ड्स त्या ठिकाणी लावलेले असतात. त्यानंतर पाचवं माध्यम किंवा साधन होतं पारंपरिक विपणनाचं, थेट मेल. थेट म्हणजे डायरेक्ट, आणि मेल म्हणजे काय, तत्पूर्वी मला सांगा तुम्ही, मेल आणि ईमेल यात काही फरक आहे का? आता तुम्ही नाही सांगू शकणार, तुम्हाला मी म्यूट केलंय आणि अनम्यूट केलं तर सगळेच सांगतील एका वेळेला. तरी मग आपण एक प्रयत्न करू, छोटासा करायचा प्रयत्न. मी तुम्हाला अनम्यूट करतो. मला मेल आणि ईमेल यातला फरक सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोण सांगेल? येस, मेल आणि ईमेल. आवाज येतोय सगळ्यांना माझा? गव्हाणे, गाढवे, काय गौरी आहे का गौरव? पूर्ण नाव नव्हतं आलं. गाढवे, एक जस्ट सेकंड. हा, मेसेज टाकलाय का कोणी? येस येस येस, कोण सांगेल? अमोल, गवंडी सांगेल मला कोणी? ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिहिलेला मेल. मेल, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिहिलेला मेल. ठीक आहे, व्हेरी गुड. सॉरी, ईमेल. ईमेल, हा, ईमेल. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. काय बेटा नाव तुझं? गौरी कुलथे. गौरी कुलथे, खूप छान सांगितलं ईमेल संदर्भात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिहिलेला मेल. ओके, सॉरी, ईमेल आहे, ईमेल आहे. हो ना, मग ईमेल. हा, ईमेलला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिहिलेला मेल असं म्हणतात, काही ईमेल म्हणतात. हो, ईमेल. त्याला ईमेल म्हणतात. इलेक्ट्रॉनिक शब्द जोडलाय बेटा अगोदर, कन्फ्युज होऊ नकोस. हो, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेला किंवा केलेला मेल म्हणजे ईमेल. मग मेल म्हणजे काय? मेल म्हणजे असंच की मेल आणि फिमेल असं म्हणायचं तुम्हाला? हा, स्त्री आणि पुरुष. मग काय मेल म्हणजे काय? मेसेज. मेसेज. कसं असतं त्याचं स्वरूप बेटा? व्हेरी गुड, चांगला प्रयत्न केलाय. पारंपरिक पारंपरिक पद्धतीने.
मग पारंपरिक पद्धतीने मेसेज कसा केला जायचा? येस येस. पद्धतीने हा पोस्ट हा पोस्ट. हा कोण बोलले बेटा? येस बरोबर सांगितलं बेटा. नाव सांग तुझं. टपाल. राहुल नजन. नजन. हॅलो पोस्ट. व्हेरी गुड. हा हा हॅलो बेटा. हा येतोय आवाज. सर पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुम्ही पत्रे. हुशार हुशार झालात तुम्ही. आता सर्च केलाय. हा पत्रे. हा पत्रे म्हणजे काय? घरावरची पत्रे. पत्र. नाही. लेटर लेटर. पत्र लिहून. लेटर. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही सर्च केलंय आता. व्हेरी नाईस. हुशार झालेत विद्यार्थी. म्हणजे बघा मेल म्हणजे काय? पत्र व्यवहार. मेलला काय म्हणतात? पत्र व्यवहार. पत्रव्यवहार. ज्या मुलीने सांगितलं होतं की मेसेज. व्हेरी गुड. तर मेसेज कसा दिला जातो? पत्रव्यवहाराच्या माध्यमातून. हा तर त्यासाठी पत्रव्यवहार ही बाब होती. मग पोस्टाच्या साह्याने तुमचं कुरिअर असेल, खासगी टपाल व्यवस्था म्हणतो आपण, या बाबींचा वापर त्या ठिकाणी केला जायचा. बरोबर. आता त्याच्याऐवजी कशाचा वापर केला जातोय? ईमेलचा. म्हणजे तिथे कुठल्या व्यक्तीची गरज नाहीये किंवा पोस्ट ऑफिसची गरज नाहीये. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमचं पत्र हे व्हर्च्युअली म्हणजे काय म्हणत आपण ते इंटँजिबल असतं, अदृश्य असतं, पण तुमचा मेसेज संबंधितापर्यंत पोहोचला म्हणजे तुमचं पत्र पोहोचलं की नाही? बरोबर. तर इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. तर मला तुम्हाला या ठिकाणी हेच सांगायचं होतं की थेट मेल म्हणजे डायरेक्ट मेल, की जो पत्रव्यवहार असायचा पूर्वीचा, की पोस्ट कार्ड म्हटलं जातं. तिथं ब्रॉशर आहे, काही पत्रे. पत्रे म्हणजे लेटर्स. तर त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे पारंपरिक पद्धतीने पत्रव्यवहार करणे, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किंवा व्यक्तींच्या माध्यमातून पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, त्याला थेट मेल असं म्हटलं जातं. मी मुद्दाम तुम्हाला मेल आणि ईमेल यातला फरक विचारला होता, की जेणेकरून तो तुम्हाला सगळ्यांना सांगता येऊ शकतो. त्यानंतर बघा स्क्रीनवर पाहताय तुम्ही की डायरेक्टली अप्रोच होता मेलचा. त्यानंतर आता आपल्याला आधुनिक संकल्पना बघायची आहे विपणनाची. आधुनिक विपणन. पारंपरिक विपणनाचा केंद्रबिंदू कंपनीचे उत्पादन आणि सेवा आहे. तर आधुनिक विपणनामध्ये आधुनिक विपणनाची संकल्पना ही ग्राहक केंद्रित आहे, कस्टमर सेंट्रिक. म्हणजे पारंपरिक विपणनात वस्तू आणि सेवांची विक्री करणं म्हणजे उत्पादकांना आपली जास्तीत जास्त विक्री ग्राहकांना कशी करता येईल वस्तूंची याकडे लक्ष केंद्रित केलं जायचं. म्हणजे वस्तू विकणे. आपण विक्री आणि विपणन यातला जो फरक पाहिलाय तोच फरक या ठिकाणी तुम्हाला सांगता येतो. उत्पादन आणि सेवा ज्या होत्या त्याची विक्री करणं हा प्रमुख उद्देश पारंपरिक विपणनाचा होता. तर आधुनिक विपणनामध्ये काय म्हटलंय? ग्राहक केंद्रित संकल्पना आहे आधुनिक विपणन. म्हणजे काय रे? ग्राहकांच्या गरजा, ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांचा उत्पन्न गट, ग्राहकांच्या सवयी, त्यांच्या फॅशन्स, त्यांचं वय यानुसार ग्राहकांना कोणत्या वस्तू व सेवांची गरज आहे हे पाहिलं जातं. याविषयीचा अभ्यास केला तो. म्हणजे बाजारपेठ संशोधन केलं जातं. बाजारपेठ संशोधन केलं म्हणजे कोणाचं संशोधन केलं जातं? ग्राहकांशी रिलेटेड संशोधन केलं जातं. ग्राहकांना ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या कोणत्या आहेत, कोणत्या प्रकारचे उत्पादन करायचं आहे हे त्यातून समजतं. आणि ही सगळी प्रक्रिया राबवल्यानंतर ज्या वस्तूंची आणि सेवांची निर्मिती केली जाते त्यातून निश्चितपणे ग्राहकांच्या गरजांचं समाधान केलं जातं. म्हणजे आधुनिक विपणनामध्ये ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य दिलेलं आहे. जर ग्राहक असमाधानी असतील वस्तूंचा वापर करू नये किंवा वस्तू आणि सेवांचा उपभोग घेऊ नये तर ग्राहक पुन्हा पुन्हा त्याच वस्तूंची खरेदी करणार नाही. तर ग्राहकांचं समाधान हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. गाढवे कोण आहे बेटा? गाढवे ठीक आहे. परत नको करू बेटा असं. परत मी सांगत नसतो, लक्षात घ्यायचं. म्हणजे ग्राहकांच्या गरजांचं समाधान ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते. ग्राहकांना ज्या वस्तूंची गरज आहे नेमक्या त्याच वस्तू प्रोव्हाइड करणे. म्हणजे ग्राहक आपल्या वस्तू खरेदी करत असताना आपण जे उत्पन्न कमवलेलं आहे त्यातून त्या उत्पन्नाचा काही भाग वस्तू खरेदीसाठी खर्च करतात.
आणि मग त्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक जर खर्च करत असतील तर केलेल्या खर्चाच्या प्रमाणात त्यांच्या गरजा सुद्धा फुलफिल होणं फार महत्वाचं असतं. तर आधुनिक विपणनामध्ये ग्राहक केंद्रित ही विपणन संकल्पना आहे. त्यानंतर आता आधुनिक विपणनामध्ये डिजिटल व्यासपीठाचा वापर प्रामुख्याने केला जातो. मी तुम्हाला म्हटलं डिजिटल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा. ईमेलशी तुम्ही म्हटलं होतं ना रिलेटेड, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मेल केले जातात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मेसेज केला जातो. तर डिजिटल प्रणालीचा किंवा डिजिटल साधनांचा वापर आधुनिक विपणनामध्ये प्रामुख्याने केला जातो. आणि डिजिटल माध्यमांचा का वापर केला जातो, तर डिजिटल माध्यम जी आहेत, इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची माध्यम आहे, ती आता जगासमोर एक काय म्हणूयात की मुक्त व्यासपीठ, खुलं व्यासपीठ निर्माण करतायत. म्हणजे त्यांचा अप्रोच ग्लोबली आहे. डिजिटल माध्यम एकाच वेळी कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात संपूर्ण जगातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे डिजिटल व्यासपीठाचा आज प्रामुख्याने वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि विपणनाचे नवीन ट्रेंड्स किंवा नवीन संकल्पना ज्या आहेत बघा, अलीकडे बघा ई मार्केटिंगची संकल्पना आहे, ग्रीन मार्केटिंगची संकल्पना आहे, बरोबर. अशा अनेक संकल्पना यातून पुढे आलेल्या आहेत. ई गव्हर्नन्स केलं जातं, म्हणजे जे कंपन्यांचं प्रशासन केलं जातं किंवा कंपन्यांची माहिती सरकारी ऑफिसेस पर्यंत पोहोचवावी लागते, तर त्यासाठी डिजिटल पोर्टलचा वापर, एमसीए पोर्टल आपण काय म्हणतो, एमसीए पोर्टलचा वापर त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आपल्याला आढळून येतो. कंपन्यांना एकाच वेळी अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यम जे आहेत ती उपयुक्त ठरतात. खूप प्रभावीपणे काम करतात ही डिजिटल माध्यम. आणि म्हणून पूर्वीचे जे रेडिओ होता किंवा टीव्ही होता त्याला रिप्लेस केले अनेक डिजिटल माध्यमांनी. आता टीव्ही हे सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. ते काही कालबाह्य ठरलेलं आहे असं मला म्हणायचं नाही. टीव्हीचा देखील वापर तितक्याच क्षमतेने आज केला जातो, पण तिथे काही लिमिटेशन्स आहेत. टीव्ही मार्फत आपण मेसेजिंग करू शकत नाही. फक्त जे विक्रेते आहेत ते आपल्यापर्यंत मेसेज पोहोचवू शकतात. पण अलीकडे डिजिटल यंत्रणेमुळे काय झालंय, विक्रेते आणि उत्पादक यांना आपापसातील माहितीचं आदान प्रदान करणं शक्य झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने जर एखादी जाहिरात डिस्प्ले होत असेल तर तुम्ही तिथे आपलं व्ह्यू नोंदवू शकता, आपल्या कमेंट ज्या आहेत त्या नोंदवू शकता. म्हणजे ही 2 वे प्रोसेस झाली डिजिटल मार्केटिंगची. म्हणजे उत्पादकांना ग्राहकांच्या आशा अपेक्षा समजतात आणि ग्राहक उत्पादकांच्या उत्पादनांची माहिती समजावून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आज आधुनिक विपणनाची जी संकल्पना आहे ती काम करताना आपल्याला आढळून येते. तर आधुनिक विपणनाची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ईमेल विपणन बघा, आता आपण जस्ट या संदर्भातला विचार केलेला आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मार्फत पत्रव्यवहार करणे, इट इज कॉल्ड ईमेल. आणि त्यासाठी ईमेल आयडी असावा लागतो. संबंधित व्यक्तीपर्यंत किंवा संस्थेपर्यंत पत्र पाठवायचं आहे किंवा पत्र व्यवहार करायचा आहे, मेसेज सेंड करायचा आहे, तर त्यासाठी ईमेल आयडी असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून अलीकडे ईमेल आयडी ही बाब अनिवार्य ठरलेली आहे प्रत्येकासाठी. इंडिव्हिज्युअल साठी तर आहे, म्हणजे बिझनेसेस साठी तर आहेच आहे, पण इंडिव्हिज्युअल साठी सुद्धा ईमेल आयडी क्रिएट केला जातो. तुम्ही बघा आता ऑनलाईन पद्धतीने तुमचं ऍडमिशन घेता, तुमच्या परीक्षा फॉर्म्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरता, किंवा बरेच शासकीय कार्यालय आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सेवा प्रोव्हाइड करतात. तर तिथे ईमेल आयडी किंवा तुमचा मोबाईल नंबर या गोष्टी अनिवार्य ठरतात. आणि त्यातून काय होतं, संबंधित व्यक्तीपर्यंत विशिष्ट मेसेज पोहोचणं शक्य होतं. तुम्ही पहा, आपल्याला एखाद्या घरापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा ऍड्रेस माहित असणं अपेक्षित असतं, बरोबर ना. म्हणून ईमेल आयडी म्हणजे ईमेल आयडी काय असतो, ज्या ठिकाणी पत्र पोहोचायचे त्या ठिकाणचा पत्ता, लोकेशन, आयडेंटिटी ही ऍड्रेस मधून तुम्हाला मिळत असते. आणि आता बघा, ईमेल आयडी मुळे तुम्हाला एकाच वेळी अनेक ग्राहकांपर्यंत आणि अनेक दूरवरच्या ग्राहकांपर्यंत, जागतिक लेवलच्या ग्राहकांपर्यंत अप्रोच करता येतो. म्हणजे एकाच वेळेला अनेक ग्राहकांना मेसेज पाठवतो ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यानंतर इंटरनेट जाहिरात बघा, तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची कामं करता, तुम्ही वेगवेगळे फॉर्म्स भरता, इंटरनेटचा वापर तुम्ही करता अनेक तांत्रिक साधनं चालवण्यासाठी, तर त्या इंटरनेटवर अनेक जाहिराती डिस्प्ले केलेल्या असतात. बघा, तर त्यासाठी बघा इंटरनेटचा वापर प्रामुख्याने कुठे केला जातो, इथे उदाहरण दिलेले आहेत. गुगल जाहिराती,
गुगल ओपन केल्यानंतर तिथे अनेक जाहिराती डिस्प्ले होताना तुम्हाला दिसतात. म्हणजे इंटरनेट ओपन केलं किंवा इंटरनेटचा वापर तुम्ही तिथे करताय ना, तर त्या गुगल सर्च करत असताना तुम्हाला अनेक जाहिराती डिस्प्ले होताना दिसतात. युट्यूब तर तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे आणि ते फॅमिलियर झाले तुमच्या सगळ्यांशी, बरोबर. त्यानंतर अजून इंस्टाग्राम, बरोबर. युट्यूबचे जाहिराती तुम्ही जेव्हा पाहता ना, तर युट्यूबचं जाहिरात पाहत असताना किंवा एखादं गुगल करत असताना, हो, ऍक्टिव्हिटी करत असताना मध्येच एखादा कार्यक्रम चालू असेल तर जाहिरात येते बघा, काही सेकंदची येते. मग ती जाहिरात संपली की पुन्हा तो कार्यक्रम सुरू होतो. म्हणजे बघा, युट्यूबवर तुम्हाला किंवा गुगलवर तुम्हाला या जाहिराती वारंवार आणि सातत्याने पाहायला मिळतात. घुमरे नावाचं कोण विद्यार्थी? जय घुमरे. रोल नंबर सांग बेटा तुझा. नाही दिलेत, ठीक आहे. तुम्ही पाहताय मित्रांनो, डिस्प्ले बघताय तुम्ही सगळे? हॅलो, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? हो हा, हो सर स्क्रीन दिसते ना तुम्हाला बेटा? हो हा, जय घुमरे नावाचा विद्यार्थी आहे. कोण आहे बेटा तो? पुढे ये. बोल तू, काय मत आहे तुझं नेमकं? येस, जय घुमरे. नाही बोलता येत का तुला? बोलता येत नाही का तुला पहिल्यापासून? कोण आहे हा विद्यार्थी? हॅलो, तुझे पेरेंट्स असतील ना जवळ? त्यांना दाखवते कृत्य. लाज वाटली पाहिजे आपल्याला. ऍट अ टाइम 100 विद्यार्थी पाहत आहेत हे चित्र. ठीक आहे, सगळ्या गोष्टी